हाय स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनेल. तर पहा, आज आपण काय शिकणार आहोत. सिंपल फ्युचर टेन्स. म्हणजे सिंपल फ्युचर टेन्समध्ये काही सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. इथे काय की मराठी सेंटेन्स दिलेले आहेत ते आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. तर पहा, सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला काय आहे. तर पहा, सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. बघा, सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता, म्हणजे वाक्यातील जो कर्ता असतो तो, प्लस जसा सब्जेक्ट आहे त्यावरून शाल किंवा विल हे काय घ्यायचं ते ठरत असतं. प्लस V1 मीन्स वर्बचं पहिलं रूप, प्लस ऑब्जेक्ट मीन्स वाक्यातील राहिलेला भाग. ओके. तर पहा, हा झाला आपल्याला जे सेंटेन्स बनवायचं आहे त्याचं स्ट्रक्चर झालं. तर त्या स्ट्रक्चरनुसार आपल्याला ते सेंटेन्स बनवायचं असतं. तर पहा, इथे मी एक सेंटेन्स घेतलेला आहे. तो इंग्रजी बोलेल. बघा, आता हे वाक्य आहे सिंपल फ्युचर मधील आहे. तर पहा, इथे मराठी सेंटेन्स आहे, त्याचा आपण इंग्लिशमध्ये सेंटेन्स बनवूयात. तर पहा, तो इंग्रजी बोलेल हे मराठी सेंटेन्स आहे. तर बघा, ह्या सेंटेन्समध्ये कर्ता कोणता आहे, तो. मग तो ह्या कर्त्यासाठी इंग्लिशमध्ये काय येतं, ही. बघा, आता सब्जेक्ट झाला आपला, प्लस आता मग काय करायचं, शाल किंवा विल. मग आता जर सब्जेक्ट जर ही असेल तर ही सोबत शाल येणार की विल येणार. तर त्याचे काही रूल्स आहेत. तो बघा, रूल्स काय आहे. जर सब्जेक्ट आय आणि वी असेल तर त्याच्यासोबत शाल आणि विल दोन्ही चालतं. पण जर सब्जेक्ट जर यू, ही, सी, इट आणि दे हा जर सब्जेक्ट असेल तर त्याच्यासोबत फक्त आणि फक्त विलच येतं. तर पहा, आपल्याला ही सोबत काय वापरायचं आहे, ही, विल. बघा, त्यानंतर V1 मीन्स ह्या वाक्यामध्ये V1 मीन्स क्रियापद कोणतं आहे, बोलेल. तर बोलेल मीन्स बोलणे हे क्रियापद आहे, त्याचं V1 मीन्स पहिलं रूप काय आहे, स्पीक. ही विल स्पीक. आणि हे जे काय आहे ते ऑब्जेक्ट मीन्स कर्म, म्हणजे वाक्यातील राहिलेला जो भाग असतो तो ऑब्जेक्ट असतो. ही विल स्पीक इंग्लिश. बघा, इंग्रजीसाठी काय येतं इंग्लिशमध्ये, इंग्लिश येतं. ओके. तर सेंटेन्स काय बनलं, ही विल स्पीक इंग्लिश. समजलं. आता नेक्स्ट सेंटेन्स, मी बाजारात जाईन. तर पहा, मी हा कर्ता आहे वाक्यातील, मीन्स म्हणजे सब्जेक्ट आहे. तर मी साठी काय इंग्लिशमध्ये काय लिहायचं, आय. बघा, प्लस शाल ऑब्लिक विल. तर आय साठी काय वापरायचं आपल्याला, शाल ही चालतं आणि विल ही चालतं. तर चला आपण शाल घेऊया, आय शाल. तर काय, प्लस V1 मीन्स वर्बचं पहिलं रूप. वर्ब कोणता आहे या वाक्यातील, जाईन. जाणेला काय वापरतात, गो. मीन्स आय शाल पहिलं रूप क्रियापदाचं मीन्स आय शाल गो टू. बाजारात हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे, मीन्स गो टू द मार्केट. ओके. बघा, सेंटेन्स काय बनलं, आय शाल गो टू द मार्केट. समजलं.